यानंतरची बातमी नाशिकमधून। नाशिकच्या भाजप आमदार सीमा हिरे यांच्याकडे 50 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या बोगस वकिलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बोगस वकिलाचं नाव बाळासाहेब चौधरी असून अशाच एका प्रकरणात त्यानं जेलची हवाही खाल्लेली आहे। 2012 साली बाळासाहेब चौधरीनं सीमा हिरे यांच्या विरोधात महापालिकेच्या मिळकतींबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती। ही याचिका मागे घेण्यासाठी हिरे यांनी चौधरींकडे विनंती केलेली होती, मात्र त्यानं 50 ते 60 लाख रुपयांची मागणी केल्याचं आमदार हिरे यांनी तक्रारीत नमूद केलंय। दरम्यान आरोपी बाळासाहेब चौधरीनं अशाच प्रकारे अनेक जणांकडून पैसे उकळल्याचीही शक्यता वर्तवली जातेय। जे आरोपी आहे त्याने बोगस वकील असताना खरा वकील आहे असं भासवून फिर्यादीच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये पिटिशन टाकली होती आणि त्याच्यानंतर ती पिटिशन मागे घेण्यासाठी फिर्यादीकडे तो 50 ते 60 लाख रुपयांची मागणी करत होता। या फिर्यादीच्या तक्रारीवरून सदर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत। आरोपीवर यापूर्वी पण गुन्हे दाखल आहेत, त्याच्यामध्ये सध्या आरोपी जेलमध्ये आहे।